इथं मी भेंडीची भाजी करत आहे. आता इथं भेंडीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य तेल, जिरं, मोहरी, भेंडी चिरून घेतलेली 1/2 किलो आणि कांदा, टमॅटो, मिरची, ओली मिरची घालणार आहे मी. आणि आता भेंडी पूर्ण बाजूला केलेली आहे, भाजून घेतलेली आहे, तेलामध्ये परतून घेतली आणि त्यामध्ये कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यात जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे. नंतर कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला परतून घेतला की त्याच्यात टमॅटो टाकलेले आहेत, हळद मीठ टाकलेली आहे आणि मग भेंडी टाकून घ्यायची. भेंडी टाकल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं, त्यावर मीठ पण टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं. 1-5 मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे. छान आपली भेंडी तयार होते. आणि समजा आपल्याला लाल तिखट टाकायचं असेल तर आपण मिरचीच्या ऐवजी लाल तिखट टाकू शकतो. आणि मिरची जी आहे ती लांब लांब म्हणजे एकाच मिरचीमध्ये 2-4 भाग असे करून घ्यायचे आणि त्याच्यात अर्धी चिरायची, जेणेकरून आपल्या तिखट लागणार नाही. लहान मुलांना वगैरे चारताना वगैरे तोंडात येते, त्यामुळे अशी उभी चिरून मग त्याच्यात 2 भाग करायचे आहेत. आणि इथंच मी एका बाजूला मग चपात्या करून घेतल्या. म्हणजे एक साईडला भाजी आणि एक साईडला चपाती होऊन गेली. आणि जेवण मग आम्ही कसं मग जेवण आपलं पटकन होऊन जातं आणि मग जेवून घेतलं. त्यामुळं